सुसंस्कृत कोथरूड बनलं गुन्हेगारांचा अड्डा। कोथरूड मध्ये अनेक टोळी प्रमुखांचं आणि गुंडांचं वास्तव्य। घायवळ, मारणे, मोहळ, कोथरूड मध्ये अशा अनेक टोळ्या। भाईंचं आणि टोळ्यांचं बस्तान कोथरूड मध्येच का? नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। आधी कोथरूड म्हटलं की डोळ्यासमोर यायच्या उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था, सुसंस्कृत अस्सल पुणेकर, मोठमोठे नेते, सेलिब्रिटी, वैचारिक व्यक्तिमत्वाचं वास्तव्य आणि शांत परिसर। मात्र आता कोथरूड गुंडांच्या टोळ्यांचं माहेरघर, गुन्हेगारांचा अड्डा आणि असुरक्षित, भयभीत सर्वसामान्यांचा परिसर बनलंय। घायवळ, मारणे, मोहळ, बोडके, कुडले, धर्मे अशा असंख्य टोळ्यांनी आपलं बस्तान कोथरूड मध्येच का बसवलंय? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कधी काळी कोथरूड हा वैचारिक आणि सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून प्रसिद्ध होतं। मात्र सध्या याच कोथरूडमध्ये कुख्यात गुंडांच्या असंख्य टोळ्या सक्रिय आहेत, ज्यामुळे कधी काळी शांत असलेलं कोथरूड आता प्रचंड अशांत झालंय। मोहळ टोळी, संदीप मोहळ आणि शरद मोहळ यांच्या गुन्हेगारी कारवायांमधून जन्माला आलेली मोहळ टोळी। या टोळीचं वर्चस्व कोथरूड, कर्वेनगर, कात्रज आणि मुळशी सारख्या काही ग्रामीण भागात दिसून येतं। खंडणी, खून, खुनाचे प्रयत्न, जमिनीच्या व्यवहारात बेकायदेशीर हस्तक्षेप असे अनेक गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत। सुरुवातीला संदीप मोहळच्या मृत्यूनंतर ही टोळी संपेल असं वाटलं, मात्र शरद मोहळ यानं टोळीची सूत्र आपल्या हाती घेतली आणि पुन्हा दहशत माजवायला सुरुवात केली। मात्र मागच्या वर्षी शरद मोहळचा कोथरूडच्या सुतारदरा परिसरात खून करण्यात आला आणि सध्या या टोळीला म्होरक्या नसला तरीही ही टोळी ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येतंय। मारणे टोळी, गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो। 90च्या दशकापासून त्याने गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या। सुरुवातीला खंडणी, सुपारी, जमीन व्यवहारात हस्तक्षेप अशा गुन्ह्यातून त्यानं आपली टोळी निर्माण केली। त्यानंतर अनेक खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, इतर गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत। ही टोळी देखील कोथरूड, कात्रज, वडगाव, बुद्रुक, सिंहगड रोड परिसरात जास्त ऍक्टिव्ह दिसते। गजा मारणे हा महाराज म्हणून देखील ओळखला जात असून त्याच्या दहशतीमुळे आकर्षित होऊन शेकडो गुंड या टोळीचा भाग बनलेत। घायवळ टोळी, निलेश घायवळ उर्फ बॉस हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे। खंडणी, मारहाण, जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार करत घायवळ टोळी उदयास आली। ही टोळी देखील मुख्यतः कोथरूड, वडगाव, कर्वेनगर, कात्रज भागात सक्रिय आहे। 2000च्या दशकापासून निलेश घायवळ हा स्वतः गुन्हेगारी कारवाया करत असून त्याच्या टोळीचा मोहळ आणि मारणे गँग बरोबर अनेकदा संघर्ष झालाय। या टोळीवर 30 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून काल देखील याच टोळीतील गुंडांनी गाडीला जागा न दिल्याच्या रागातून एका तरुणावर गोळीबार केला, तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करून हे पसार झाले। बोडके टोळी, कमलाकर किसन बोडके उर्फ बाबा बोडके हा या टोळीचा म्होरक्या आहे। 90च्या दशकापासून गुन्हेगारी सक्रिय असून खंडणी, मारहाण, वसुली, जागांवर आणि घरांवर बेकायदेशीर ताबा मारणं असे अनेक गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत। ही टोळी विशेषतः विश्रांतवाडी, शिवाजीनगर, कात्रज, मुंडवा, हडपसर या भागात सक्रिय असली तरी कोथरूड, कर्वेनगर भागातही या टोळीनं दहशत माजवली आहे। या टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळ्या कोथरूड, कर्वेनगर मध्ये जास्त सक्रिय असल्यानं त्या परिसरात ही टोळीनं गुन्हेगारी कारवाया केल्या आहेत। मारणे, बोडके, मोहळ, घायवळ या टोळ्यांबरोबरच कोथरूडमध्ये कुडले टोळी, धर्मे टोळी यासारख्या अनेक लहान मोठ्या टोळ्या सक्रिय आहेत। पोलिसांनी वेळोवेळी या टोळ्यांवर कारवाया करून टोळ्यांची दहशत काही केल्या कमी होत नाहीये असं दिसतंय। मात्र या सर्व टोळ्यांचा केंद्रबिंदू कोथरूडच का, या प्रश्नांची अनेक उत्तरेही आहेत। पाहूया। पुण्यातील पेठानंतर कोथरूड हे पुण्यातील सर्वात वेगानं वाढलेलं उपनगर। बाहेरून आलेले विद्यार्थ्यांचे, कामगारांचे लोंढे या भागात राहण्यास इच्छुक असतात, त्यामुळे गेल्या 2 दशकांमध्ये या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली। लोकसंख्या वाढल्यानं अर्थात शिक्षण, IT पार्क, विविध बिझनेस आणि कन्स्ट्रक्शन साइटही वाढल्या आणि त्यामुळे याच भागांमध्ये वास्तव्य करून खंडणी, हप्ते वसुली करणं,
दहशत माजवणं गुन्हेगारांना सोपं झालं। बाहेरून आलेल्या लोकांची संख्या जास्त असल्याने टोळ्यांमध्ये नव्या गुंडांची भरती सहज होते। वर्दळ जास्त असल्यामुळे गुन्हे करून लपून बसणंही शक्य होतं। शिक्षणासाठी आलेल्या तरुणांकडून पैशाच्या बदल्यात गुन्हे करून घेणंही मोठ्या गुन्हेगारांना सहज शक्य होतं। त्याबरोबरच बहुतांश टोळ्यांचे प्रमुख आणि अनेक कुख्यात गुंड हे मूळचे मुळशी भागातील असल्यानं ग्रामीण भागाला शहराशी जोडणारा जवळचा परिसर म्हणून कोथरूडला प्राधान्य दिलं गेलंय। त्याबरोबरच अनेक टोळी प्रमुख कोथरूडमध्येच वास्तव्याला असल्यानं त्यांनी याच परिसरात टोळ्या वाढवल्या आणि पोचल्या आहेत। कोथरूड पासून शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे दोन्ही जवळ असल्यानं एकाच वेळी दोन्ही भागांवर वर्चस्व राखता येतं आणि त्यामुळेच अनेक टोळ्यांनी आपलं बसस्थान कोथरूडमध्येच बसवल्याचं आढळतं। कोथरूडमध्ये गुन्हेगारी टोळ्या वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे या परिसरात मिळणारा राजकीय आश्रय। या परिसरातील गुन्हेगारांचे राजकीय पक्षांशी आणि अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे राजाश्रय मिळत असल्यानं कोथरूडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येतंय। मात्र या वाढत्या गुन्हेगारीत पिचला जातोय तो सर्वसामान्य कोथरूडकर आणि त्यामुळेच अशांत झालेलं कोथरूड शांत करण्याचं आव्हान हे पुणे पोलिसांसमोर असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।